34 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजची ड्राफ्टिंग आणि कटिंग बघणार आहोत। सगळ्यात आधी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। या लाईनीच्या वर आपल्याला उंची टाकायची आहे 13.5 + 1.5 इंच अशी 15 इंचावर 2 ठिकाणी मार्किंग करून घेतल्यानंतर इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। त्यानंतर 5 इंचावर 2 ठिकाणी मार्किंग करून ही एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। आता या स्ट्रेट लाईनीवरती आपल्याला मुंडा खोलीचा आकार द्यायचा आहे। तिथे आपण 5.5 इंचावर 2 ठिकाणी मार्किंग करायची आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। याच लाईनीवरती आपल्याला चेस्टची मार्किंग करायची आहे 8.5 + 1.5 इंच अशी 10 इंचावर मार्किंग करायची। कमरेच्या साईडला सुद्धा 10 इंचावर मार्किंग करून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। या लाईनीच्या बाहेर आपल्याला अर्धा इंच मार्क करायचा आहे आणि कमरेच्या साईडला 2.25 इंचावर मार्क करून ही क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। त्यानंतर आर्महोलचा आकार देण्यासाठी 1 इंचावर क्रॉस मार्किंग करून फ्रेंच कर्वच्या मदतीने छान असा गोलाकार देऊन घ्यायचा, व्यवस्थित ठेवायचा आणि आकार देऊन घ्यायचा। आता त्यानंतर आपल्याला कमरेच्या साईडला 3.5 इंचावरती खाली मार्किंग करायची आहे आणि वर सुद्धा 3.5 इंचावर मार्किंग करून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आता ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतल्यानंतर 4.5 इंचावरती मार्किंग करायची याच लाईनीवरती। या लाईनीच्या जस्ट बाजूला 2.25 इंचावर मार्किंग करून 2.25 इंचाची छोटी लाईन ड्रॉ करून घ्यायची। फ्रेंच कर्वच्या मदतीने छान असा प्रिन्सेस कट कटोरीचा आकार इथे आपल्याला द्यायचा आहे। व्यवस्थित ठेवून आकार द्यायचा आणि कटोरी फिश कटचा आकार देऊन कंप्लीट करून घ्यायची। त्यानंतर आपण इथे अर्धा इंच क्रॉस मार्किंग करणार आहोत आणि बाहेरच्या साईडला सुद्धा अर्धा इंच क्रॉस मार्किंग करणार आहोत। इथे आपली ड्राफ्टिंग ही कंप्लीट झालेली आहे। आता नेकची ड्राफ्टिंग बघूया। तर 2.25 इंचावरती मार्किंग करून खाली 7.25 इंचावरती त्यांची उंची आपण ठरवायची। त्यानंतर 3.5 इंचावर किंवा 3 इंचावर लाईन ड्रॉ करून छान असा बॉक्स रेडी करून घ्यायचा। इथे गळ्याचा आकार द्यायचा व्यवस्थित गोलमध्ये। ड्राफ्टिंग आपली झालेली आहे। आता आपण याची कटिंग करून घेऊ। व्यवस्थित कटिंग करून घ्यायची। इथे मी कटोरीच्या साईडला टक्स द्यायचं विसरले होते, तो बघा मी देऊन घेते। अर्धा इंचाचा टक्स द्यायचा। इथे लाईनीच्या आजूबाजूला 1.5 इंचाचं मार्जिन घेऊन कट करून घ्यायचं। व्यवस्थित हा कटोरीचा आकार सुद्धा कट करायचा। सगळे आकार व्यवस्थित कट करून घ्यायचे आणि ही जी क्रॉस लाईन आहे ती सुद्धा व्यवस्थित कट करून घ्यायची। इथे फ्रंट पार्ट रेडी आहे।